कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट होते आणि त्यामुळे पंचगंगेला आलेला पूर देखील आता ओसरतोय। पंचगंगेला पूर आला की त्याचा पहिला फटका बसतो तो आंबेवाडी आणि चिखली या गावांना। आणि मी आता आहे आंबेवाडी या गावामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। आता पूर ओसरू लागलेला आहे आणि त्यामुळे स्थलांतरित झालेले हे आंबेवाडीतील ग्रामस्थ आहेत ते पुन्हा एकदा आपापल्या घरी येत आहेत आणि आपल्या घराची स्वच्छता करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रापंचिक साहित्याचं या ठिकाणी स्वच्छता आहे ती या स्थानिक नागरिकांकडून केली जाते। त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे जी काही घाण सगळी घरामध्ये आलेली होती ती घाण स्वच्छ करण्यासाठी आपण बघतोय अख्खं कुटुंब अशा पद्धतीने काम करत असल्याचं आपल्याला दिसतंय। आपण बघतोय पाणी अजूनही काही प्रमाणात या घरामध्ये आहे, मात्र या घरातील सर्व सदस्य हे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतानाचं चित्र आपल्याला एकूणच या निमित्तानं बघायला मिळतंय। खरं तर आंबेवाडी असेल चिखली असेल या गावातील लोक गेल्या 4 ते 5 दिवसापासून स्थलांतरित झालेली होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि याच गावामध्ये जवळपास 5 ते 7 फूट या सगळ्या घरांमध्ये पाणी होतं। आता पाऊस कमी झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळं पाणी देखील ओसरू लागलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे ग्रामस्थ आपल्या प्रापंचिक साहित्यासह मूळ ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मात्र या ठिकाणी स्वच्छता करणं गरजेचं बनलेलं आहे आणि त्यामुळे सगळे स्थानिक नागरिक बघतोय आपण कशा पद्धतीने या सगळ्या स्वच्छतेमध्ये आता व्यस्त असल्याचं दिसतंय। जवळपास 1 ते 2 दिवस या ठिकाणी ही सगळी स्वच्छता करण्यासाठी लागणार आहे। दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळते, ती देखील कमी होण्याची गरज आहे। आणि त्यामुळे एकूणच बघतोय आता पूर ओसरू लागल्यानंतर कोल्हापूरमधील आंबेवाडी असेल चिखली असेल या गावामधलं जनजीवन हळूहळू सुरळीत होतंय। स्थलांतरित झालेले नागरिक पुन्हा एकदा आपल्या घराकडे परतू लागलेले आहेत, मात्र त्याआधी घराची आणि प्रापंचिक साहित्याची स्वच्छता देखील आता या सगळ्या भागामध्ये सुरू झालेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।